आता दुपार झालेली आहे आणि आम्ही सगळे बसलेलो आहे आणि आता आहे ना मी मम्मीचा मेकअप करणार आहे ड्रेस घालून. पप्पाचं रिॲक्शन पाहिजे मम्मीने ड्रेस घातल्या. नाही पप्पा उलट खुश होईल ना. रिॲक्शन म्हणजे आपल्या बायकोने छान ड्रेस घातला, आपली बायको छान दिसते असं वाटलं. नाराज होणार आहे विराज आजीची. नाताचं काही नाही पण आजीची नातच आजीला मेकअप करून द्यायला तयार नाही. आजीचा मेकअप नाही करायचा, ड्रेस घालू, आजीला ड्रेस नाही घालून द्यायचा. ते काढू दे. आजीला छान छान ड्रेस घालू आपण, छान मेकअप करू आणि तुझा ना आजीचा फोटो काढू. हा फिरायला जायचं ना आपल्याला. इकडं सूर्य काटायचं व्हिडिओ बघू राहिली विरा. मम्माला मारायचं नाही, मग मी तुला नेणार नाही फिरायला. फिरायला नेणार नाही. आजीकडे आली का नाही वेड्यावानी करते आम्हाला. आजी पुढं लय शहाणी होती का तू? हा मग माझ्या बरोबर शिंग फिरायला. हे आपल्याला मामा मी फिरायलाच नेणार नाही तुमच्या दोघींना. तुम्ही राहा घरी. पप्पांनीच जाईन. आता मी आवरलंय. आता पप्पा आम्ही जातो फिरायला, मस्त स्विमिंग पूलला जातो, वॉटरफॉल बघू. आम्हाला पण येऊ द्या. त्या कानू दीदी बघ कशी बटाटी कापली. तुला एक असं करता, तू करशील का? मी घेतो ना. दे मला पावडर. आता तुझा मेकअप झाला ना, आता आजीच करू आपण. का बरं आपली फिरायला जायचं? का बरं नाही मग आवरायचं नाही का? जायचं नाही आवरून? तू करशील का माझं मेकअप? विरा करेन माझं. तू कर आजीचा मेकअप तू करशील. चाल. आता मम्मीने ड्रेस चॉईस केलाय आणि घालून पण बघितला. मम्मीला बरोबर येतो, एकदम परफेक्ट आलाय मम्मीला. 2 ड्रेस काढले होते, त्याच्यातले दोन्ही पण छान दिसते. मग मला हा ब्ल्यू आवडला. मम्मीला म्हणलं तू हा घाल. विरा कोणता घालू? तो घालू का? विरा आता मम्माच्या विरुद्धच बोलन. विरा हा छान दिसतो ना, हा घालू का? घालू का? साडी काढ ना. साडी काढ, ड्रेस घाल. आता आम्ही मेकअप करून घेतो आणि मेकअप पण दाखवते तुम्हाला. आणि जर तुम्हाला प्रॉडक्ट आवडले ना तर त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर येते ना मी पहिले मम्मीला मॉइश्चरायझर लावून घेतलं, तर त्याची पण लिंक तुम्हाला देईल. आणि तुम्ही बघा विरानं मला मम्मीला काही लावू देत नव्हती, म्हणायची नाही आजीचा मेकअप नको करू. तर इथं तिला मी मॉइश्चरायझर देऊन टाकला आणि मग ती जेव्हा सगळं नाचवायला लागली तेव्हा तिला बरं वाटायला लागलं. आणि ती मम्मीच्या हाताला तिकडून लावत होती. म्हणजे तिला मेकअप करायचं होतं असं तिचं म्हणणं होतं का तू नको मेकअप करू, मी मेकअप करते. तर त्याच्यामध्ये मला काहीच करू देत नव्हते. आता मी फाउंडेशन घेतलं आहे थोडंसं, मामाअर्थचं फाउंडेशन आहे, एकदम मस्त आहे. मम्मीच्या चेहऱ्याला इतकं सूट झालं ते, म्हणजे मी पण हेच वापरते. माझ्या स्किन टोनला हेच सूट होतं मामाअर्थचं आणि मम्मीच्या स्किन टोनला पण हे सूट झालं. एकदम मस्त मामाअर्थचं फाउंडेशन आहे. खूप जास्त हे पण भडक पण नाही वाटत लावल्याच्यानंतर. स्किनला एकदम मॅच होऊन जातं, म्हणजे स्किनमध्ये एकदम परफेक्ट बसतं ते. एकदम असं वाटत नाही का आपण खूप ओव्हर लावले. वेगळं म्हणजे स्किन टोन वेगळं दिसतं आणि फाउंडेशन वेगळं दिसतं असं नाही होत. एकदम मस्त मॅच झालं मम्मीच्या स्किनला. खूप छान फाउंडेशन आहे. तर त्याची पण लिंक राहील मामाअर्थच्या फाउंडेशनची. तुम्ही नक्की खरेदी करा मामाअर्थचं फाउंडेशन. मी लिपस्टिक पण मामाअर्थचीच वापरली. लिपस्टिक पण खूप छान आहे आणि फाउंडेशन पण खूप छान आहे. त्याच्यानंतर फाउंडेशन मी लावून झाल्याच्यानंतर ते चांगलं ब्लेंड करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आहे ना लूज पावडर असते, ती लूज पावडर लावली स्किनवरती. तर त्या लूज पावडरची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. लूज पावडरने पण मेकअप खूप छान सेट होतो आणि जास्त वापरत नाही. लिपस्टिक, मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि लूज पावडर एवढंच, काजळ वगैरे. याच्या व्यतिरिक्त मी मेकअपमध्ये कोणतंच जास्त प्रॉडक्ट वापरत नाही. त्याच्यानंतर हायलायटर ते वगैरे वापरलं तर कधी वापरते, पण जास्त नाहीच. आणि एवढ्याच प्रॉडक्टने मेकअप खूप छान होतं, जास्त काही करायची पण गरज नसते. तर या सगळ्या प्रॉडक्टची ना लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि जर मम्मीचा ड्रेस आवडला असेल तर त्याची लिंक जर भेटली, म्हणजे मी तो खूप दिवसाचा घेतला आहे, तर त्याची लिंक असेल तर त्याची पण लिंक देईल. आणि माझा जर टी शर्ट वगैरे आवडला असेल, जीन्स वगैरे, तर त्याची पण लिंक देईल तुम्हाला. आणि मम्मीने ड्रेस घातल्याच्यानंतर
मम्मी कशी दिसते ना नक्की सांगा. मम्मी एकदम भारी दिसत होती. आणि त्या पाठीमागं पण मी मम्मीचा एकदा मेकअप केला आणि सगळे म्हणत होते मम्मी तुझ्यासारखी दिसती, मम्मी तुझ्यासारखी दिसती. तर आम्ही लहान होते ना तर सगळे मला म्हणायचे की ही मम्मीवर पडली, म्हणजे मम्मीसारखे दिसायचे सेम. आणि सगळे मला म्हणायचे की तू मम्मीसारखी दिसते. आणि आता मेकअप केल्यानं मम्मी सेम. आणि विराला एवढं कसं तरी होत होतं, लिपस्टिक वगैरे लावूनच देत नव्हती. तिला सेपरेट एक लिपस्टिक दिली, तिने ती लिपस्टिक पूर्ण खराब करत तिचं काम चालू होतं. मी मेकअप केलाय आणि आता ना मग मी केस विचारते आणि मग ड्रेस घालणार आणि मग तुम्हाला दाखवते. ना विराला वाटायचं मी आज मम्मीचा मेकअपच नाही करावा म्हणून ती मला व्हिडिओ मारत होती का लावू नको मम्मीला, हे नको करू ते नको करू. आणि ना मग तिला लिपस्टिक दिली खेळायला. आधी बॉडी लोशन दिलं तिने तिकडे फेकून दिलंय. आणि बराच पसारा करते विरा माझ्या प्रॉडक्टचा. आणि तिने मला अक्षरशः काजळ पेन्सिल नाही ठेवलेली, सगळं माझे प्रॉडक्टचं आहे ना हे करून टाकते ती. आता मी ऑर्डर केलंय पण ते पण किती दिवस राहील आल्यावर माहीत नाही. लिपस्टिक पूर्ण हे करून टाकती, या अशी लिपस्टिक करून टाकते विरा. मला लिपस्टिकच नाही ठेवत मोडून तोडून. आणि ना हे सगळ्या प्रॉडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील. आणि मला आवडले तर नक्की घ्या. आणि काही कुर्तीचे पण लिंक देईन, ते पण बघा तुम्ही. काही टी शर्टच्या देईन, काही जीन्सच्या देईन. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की खरेदी करा. आता फायनली मम्मीने ड्रेस घातला आणि कशी दिसते मम्मी नक्की कमेंट करा. माझ्यावानी दिसून राहिली, मी कशी दिसते नक्की सांगा. भारी दिसून राहिली मम्मीला लय. मम्मी ड्रेस मध्ये आजी कशी दिसते आणि मम्मीचा मेकअप पण मी कसा केला सांगा नक्की. विरा छान दिसते. विरा मम्मीने ड्रेस घातला त्याच म्हणते मग आजी छान दिसते तू, छान दिसते. ड्रेस घालू का मग? रोज ड्रेस घालते असा. हा असा आजकाल सगळेच घालत्या. विरासारखा ड्रेस. मम्मीला तर लय दिवसाच्या कमेंट्स येत होते की ना, म्हणजे आम्ही कुठं बाहेर गोव्याला तिकडे गेलो तेव्हा पण कमेंट्स येत होते की मम्मीला ड्रेस द्यायला पाहिजे होते तुम्ही घालायला. तेव्हा घेतले होते तरी आपण घातले नव्हते आहे ना. घेतले होते पण मम्मीने घातलेच नाही, आम्ही घेतले होते मम्मीला ड्रेस. माझे ड्रेस घेतले होते संगमनेर मधून. ड्रेसच घाल. हा आपण अशी ट्रिप काढू मग आजीला असे ड्रेस देऊ घालायला. मस्त छान छान ड्रेस. लय भारी दिसते मम्मी, खरंच लय भारी दिसू राहिली. चल विराचा माझा एक काढ ते राहू द्या. विरा वगैरे बाबाला विचारते आजी कशी दिसते. बाबाचं काहीच नाही रिॲक्शन, पप्पाचं काय रिॲक्शन आहे मग. विरा बाबाचं काय रिॲक्शन आहे. बाबा काहीच म्हणा. बाबा बसले आता पप्पाला मम्मीला लॅपटॉप ड्रेस घातला, पप्पाला टी शर्ट आणि जीन्स द्यायला पाहिजे का. विरा बाबाला टी शर्ट आणि जीन्स द्यायची घालायला. बाबाने ओळखलाच ना आजीला, बाबाला वाटलं असं माहीत झाली काय. काळ्या चष्म्यातून दिसत कसे दिसते मग पप्पा मम्मी. पप्पा चष्मा काढून पाहू राहिले. मग ड्रेस कम्फर्टेबल लोक कमून घालते मग. साडी सोडून ड्रेस कम्फर्टेबल राहत्या. मम्मी खरंच भारी दिसू राहील ड्रेस मध्ये. मम्मीला तो ड्रेस पण लय सूट झाला, म्हणजे परफेक्ट आलाय मस्त. हा मम्मी तेव्हा घातला होता एकदा, चाकणला जायचं होतं तेव्हा मोटरसायकल गेली ती मम्मी. माझा ड्रेस घालून काढत होता मम्मीने. पिंक कलरचा ड्रेस होता. अजून असतील ते फोटो आहे ना. फोटो
पण ते तेव्हा काढले होते त्याच्यावर आजच घातला असं नाही ड्रेस. हे बघा आणि कशी दिसते नक्की सांगा कमेंट करून. छान दिसते. मी आजी कशी दिसते? छान दिसते. नक्की सांग कशी दिसते मी. छान दिसतो. आणि त्यांना मी लय पसारा करून ठेवलाय तो आवरायचा आहे मला. ब्लाऊजचा शिवल्यानंतर होतोच तो ब्लाऊज तो उचलायचा आहे. ह्या गाद्या पण ठेवायच्या व्यवस्थित आणि सगळं आवरायचं. आता मम्मीचे थोडे फोटो काढते मी. व्ह्यू छान आहे पण ना काळा काळा अंधार येतोय जरा. हा इकडून येतोय. हा असं येतोय थांब इकडून छान येतोय. मग आता इथंच मम्मीचा एक फोटो क्लिक करते असा. इकडे बघ पोज दे. इकडे बघ विरू. लय छान आहे. माझी सोना लय छान आहे. लय छान आहे. हुशार बाळा.